सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मुकुंद बोंद्रे, मूल्यनिर्धारक आणि सिव्हिल इंजिनियर बोलत आहे. आजचा आपला विषय असा आहे की अनेक जणांना गृहकर्ज घेण्यासाठी त्यांची इच्छा असते किंवा गरज असते, मात्र आपण कोणत्या प्रकारची तयारी करावी आणि आपल्याकडे कोणत्या प्रकारचे साधारण कागदपत्र असावेत जेणेकरून राष्ट्रीयकृत बँका आपल्याला कर्ज मंजूर करतील याबद्दलची माहिती नसते. म्हणून मला असे जाणवले की याबद्दल थोडक्यामध्ये आपणाला माहिती द्यावी. कोणताही साधारणतः नोकर वर्ग असेल किंवा व्यवसाय ट्रेडर असेल तर त्यांना साधारण पुढील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असते. जी काही आपण प्रॉपर्टी घेतो, सर्वप्रथम त्या प्रॉपर्टीचे टायटल करेक्ट आहे की नाही हे बघावे. म्हणजे जसे की त्याची रजिस्ट्री ओके असले पाहिजे. 2-2, 3-3 रजिस्ट्र्या एकाच प्लॉटच्या झालेल्या नसाव्यात. प्रॉपर्टी रजिस्टर कार्ड अगदी अद्ययावत तयार आहे की नाही ते बघून डिजिटल माध्यमातून डाउनलोड करून किंवा हार्ड कॉपी आपण भूमी अभिलेखमधून मिळवू शकता. त्याच्याबरोबर टोच नकाशा, त्याचप्रमाणे तुमच्या प्लॉटिंगची येण्याची ऑर्डर आणि तो प्लॉट ज्या लेआउटमध्ये आहे त्या मंजूर लेआउटची जिल्ह्याचा टाउन प्लॅनर किंवा महानगरपालिकेचा टाउन प्लॅनर यांचा सही शिक्का असलेला मंजूर मोठा जम्बो झेरॉक्सचा नकाशा, अशा सर्व गोष्टी आपल्याकडं उपलब्ध करून आपण नियमाप्रमाणे तुम्हाला जसे घर बांधायचे आणि जितक्या मजल्यांचे बांधायचे आहे त्याचा व्यवस्थित शहरामधील आर्किटेक्ट्स किंवा रजिस्टर्ड इंजिनियर्स यांच्याकडे हे कागदपत्र दाखल करून व्यवस्थित बांधकाम परवानगीचा नकाशा तयार करून घेणे गरजेचे आहे. हा नकाशा एकदा तुम्हाला प्राप्त झाला आणि बांधकाम परवानगी प्राप्त झाली की आपण हे सर्व कागदपत्र घेऊन आणि तुमचे उत्पन्नाचे इन्कम टॅक्सचे कागदपत्र घेऊन बँकेकडे या सगळ्या गोष्टी सादर करू शकता. जेणेकरून तुम्हाला किती कर्ज मिळेल, किती वर्षाची परतफेड असेल, व्याजाचा दर किती असेल, या गोष्टींचा तुमच्या मनामधील प्रश्नांचे उत्तर संबंधित बँका देतील आणि तुमच्या मनामधील प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेल असे मला वाटते. इतर माहितीसाठी आपण पुढच्या भागांमध्ये शिकूया. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रदोस्तांना शेअर करा. जय हिंद.